राजश्री छत्रपती शाहू महाराज कार्तिक महिन्यामध्ये पंचगंगेच्या नदीवर स्नानासाठी जात असत। ही घटना आहे 1899 सालची आणि त्यावेळी शाहू महाराज नियमित नदीवर स्नानासाठी जात असताना त्यांच्यासोबत त्यांचे बंधू मेहुणे आणि नारायण शास्त्री भट हे त्या ठिकाणी नियमित त्या नदीवर स्नानासाठी जात असत। कारण महाराजांचे बंधू बापू महाराज आणि मेहुणे हे सोबत असल्यामुळं त्यांची चर्चा, त्यांचा एकमेकांचा संवाद, संपर्क आणि एक राजाच पंचगंगेच्या नदीच्या किनारी त्या ठिकाणी अंघोळीसाठी येतोय म्हटल्यानंतर त्या पंचक्रोशीमध्ये एक चर्चा, एक आनंदाचं वातावरण असायचं। एके दिवशी पंचगंगेच्या त्या नदीच्या किनारी शाहू महाराज स्नान करत होते। इकडे भट आपली पूजा म्हणत होते आणि शाहू महाराजांचे परम स्नेही राम शास्त्री त्या ठिकाणी आलेले होते। त्यांच्या लक्षात आलं की नारायण भट जे मंत्र उच्चार करत होते ते वेदोक्त नसून पुराणोक्त होते। त्यांनी शाहू महाराजांच्या लक्षात आणून दिलं की महाराज, तुमच्यासाठी जे मंत्र म्हणले जात आहेत इथं गडबड होते। शाहू महाराजांच्या ते मंत्र लक्षात आणून दिल्यानंतर महाराजांनी त्या भटाला थेट प्रश्न विचारला की का रे बाबा, तू वेदोक्त प्रकरण का म्हणत नाही, वेदोक्त मंत्र का म्हणत नाही, पुराणोक्त का म्हणतोय? त्यावेळेस त्या भटाने जाहीरपणे सांगितलं, नारायण भटांनी, की वेदोक्त प्रकरण, वेदोक्त जे मंत्र म्हणले जातात हे शूद्रांसाठी म्हटले जात नाहीत, पुराणोक्त मंत्र मात्र शूद्रांसाठी म्हटले जातात। म्हणजे एका छत्रपतींना, एका राजाला एक भट थेट शूद्र म्हणून संबोधतो। शाहू महाराजांना त्याचा राग येतो, परंतु ती हिम्मत भटांमध्ये त्यावेळी त्यांनी ठणकावून सांगितल्यामुळं त्याची हिम्मत शाहू महाराजांनी त्या बोलण्यातून त्यांच्या लक्षात आली। क्षत्रिय कुलावंतस हिंदू पत पादशाह राजा विचारात पडला। त्यांना विचार करायला त्या भटाने तशी वेळ आणली। शाहू महाराज तिथून राजवाड्यावर आले, विचार करू लागले की जे माझ्या देणगीवर, दानावर जगतात ते मला धर्म शिकवायला लागले। धर्मावर ज्यांची मक्तेदारी आहे हे शाहू महाराजांच्या स्वतःच्या आयुष्यात घडलेली घटना आहे। शाहू महाराजांना या सगळ्या गोष्टीचा प्रचंड मनस्ताप सुद्धा झाला, परंतु त्यांनी त्या सगळ्या गोष्टीवर विचार केला आणि ज्या त्यांच्या कारभारामध्ये जे सूत्र ब्राह्मणांच्या हातात होते त्यांनी ठरवलं की ब्राह्मण मुक्तीपासून किंवा इतर सगळ्या गोष्टीपासून आपल्या मराठा बहुजन समाजांना, ओबीसी समाजाला दूर ठेवायचं। आणि त्यांनी करवीर संस्थानामध्ये ज्या प्रमुख पदावर ब्राह्मण मंडळी होती त्या सगळ्यांना कामावरून कमी केलं। याचा अर्थ असा आहे, शाहू महाराजांनी ब्राह्मणांना कडाडून विरोध केला। नुसता विरोध नाही केला तर शाहू महाराजांनी वेदोक्त प्रकरण घडल्यानंतर ब्राह्मणांना थेट कामावरून काढून टाकलं। आणि या सगळ्या गोष्टीनंतर सगळी ब्रह्मवृंद अक्षरशः चिडले, त्यांना त्याचा राग आला। परंतु शाहू महाराजांनी एकदा घेतलेला निर्णय परत बदलणार नाही असं जाहीर केलं। सगळ्या जागा रिकाम्या केल्या आणि तिथं आपल्याच लोकांची त्यांनी भरती केली। शाहू महाराजांच्या या सगळ्या गोष्टीवरून एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी, जो अनुभव शाहू महाराजांना त्या काळी आला, जो अनुभव आजही तुम्हाला आम्हाला आपलं आयुष्य जगताना येतो,
इतिहास आठवा. छत्रपती शाहू महाराजांना जो ब्राह्मणांनी मंत्र वेदोक्त म्हणला नाही, पुराणोक्त म्हणला गेला, त्याच्या अगोदर शिवाजी महाराजांच्या 6 जूनच्या राज्याभिषेकाच्या वेळी सुद्धा शिवाजी महाराजांना तीच वागणूक दिली गेली होती. आणि मी तुम्हाला आत्ता आठवण करून देतो, ही लोक बदलत नसतात. ज्यावेळेस आत्ताचे माजी खासदार युवराज छत्रपती संभाजीराजे सपत्नीक नाशिकला काळाराम मंदिरामध्ये गेले होते, त्यावेळेस सुद्धा घटना लक्षात तुमच्या असेल तर त्यावेळेस सुद्धा वेदोक्त प्रकरण म्हणले गेले नाही, पुराणोक्त म्हणले गेले. त्याच्या सुद्धा बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या, चर्चा झाली होती. तुमच्या माझ्या सारख्यांनी त्यावेळेस ज्या पद्धतीची वागणूक छत्रपती घराण्यांना त्यांच्या वंशजाला दिली गेली, त्यावेळेस आपण कडाडून विरोध केला होता. शाहू महाराजांनी हे सगळं सहन केलं, परंतु ते तिथं थांबले नाहीत. त्यांच्या लक्षात आलं की ह्यांची मक्तेदारी वाढली आहे. धर्म म्हणजे ह्यांची मक्तेदारी नाही, धर्म ह्यांची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नाही. शाहू राजांनी या सगळ्या लोकांना ज्यावेळेस बाजूला केलं, मग धर्मपीठ असेल, धार्मिक कार्यक्रम असतील, त्या प्रत्येक ठिकाणी मराठा बहुजन समाजातल्या लोकांच्या थेट नियुक्त्या केल्या आणि जाहीर सांगितलं, तुम्हाला जो काही धार्मिक विधी करायचा आहे तुम्ही ब्राह्मणांना बोलवायचं नाही. स्वतःच्या पूजा अर्चा तुमची जर श्रद्धा आहे स्वतः करायच्या. शाहू महाराजांचं फरमान तिथल्या सगळ्या लोकांनी स्वीकारलं. आज तो महान राजा समजून घेणं गरजेचं आहे. वेदोक्त प्रकरण म्हणजे शाहू महाराज आहेत का? अंधश्रद्धा, कर्मकांड, थोतांड, बुवाबाजी शाहू महाराजांनी कडाडून विरोध केला. शाहू महाराजांनी शिक्षणाला महत्व दिलं. शिक्षणाचं महत्व